नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आपण काल मेनिंजेस पाहिलं, म्हणजे मेनिंजेसला सुरुवात केली आणि खूपच लेंदी टॉपिक आहे असं वाटतं आपल्याला. एक जस्ट सिम्पल रिवाइज करू मेनिंजेस काय तर. सो मेनिंजेस दीज आर द कवरिंग ऑफ ब्रेन. सो ब्रेन इज व्हेरी डेलिकेट. मग त्याच्या कवरिंगमध्ये आपण बघितलं, पहिले क्रॅनियम असतं, क्रॅनियमच्या आतमध्ये मेनिंजेस असतात, मेनिंजेसमध्ये पहिले ड्युरा मॅटर, त्याच्यानंतर अरॅक्नॉइड मॅटर, त्याच्यानंतर पाया मॅटर. या अरॅक्नॉइड आणि पाया मॅटर दोघांना लेप्टोमेनिंजेस म्हणतात. हा एक MCQज येऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे अरॅक्नॉइड आणि पिया मॅटरमध्ये असतं, पाया मॅटरमध्ये असतं, ज्याला सब अरॅक्नॉइड स्पेस म्हणतात. हा एक MCQज येतो. आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे काय म्हणून काम करतं, तर वॉटर कुशन म्हणून काम करतं. हा पण एक MCQज येतो. म्हणजे इंट्रोडक्शनवरतीच खूप साऱ्या गोष्टी येतात. सो ब्रेनचं डायरेक्ट वेट पडत नाही. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे त्याच्यामध्ये आपला ब्रेन तरंगतो, त्याचं सगळं वेट त्याच्यावर जातं, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्या मानेवर येत नाही. नाही तर इमॅजिन करा, एवढ्या मानेवरती 1.5 किलोचं वजन घेऊन रोज फिरायचं आहे, तर ते अशक्य झालं असतं. सो त्याच्यानंतर मग हे जे मेनिंजेस आहेत, हे मेनिंजेस सेपरेट करतात वेगवेगळ्या याला. मग आपण मेनिंजेसमध्ये ड्युरा मॅटर बघितला. हा ड्युरा मॅटरचं लॅटिनमध्ये त्याला हार्ड म्हणतात. त्याचे मग 2 लेयर्स आहेत. आउटर लेयर आहे, त्याला इंडोस्टेलियर लेयर म्हणतात, जी क्रॅनियमच्या जवळ आहे. इन्नर लेयर तिला मेनिंजियल लेयर म्हणतात, जी अरॅक्नॉइडच्या जवळ आहे. मग ह्या इंडोस्टियल लेयरच्या वरती जो स्पेस आहे त्याला सबड्युरल म्हणतात, एक्स्ट्रा ड्युरल म्हणतात. आणि मेनिंजियल लेयरच्या खाली जी लेयर असते त्याला सबड्युरल म्हणतात. सो हा वरचा क्रॅनियम, ही क्रॅनियल लेयरच्या खाली कोणती लेयर, ड्युरा मॅटर. मग हा जो ड्युरा मॅटर, या ड्युरा मॅटरच्या वरती जे आहे क्रॅनियम आणि ड्युरा मॅटरच्या मध्ये, तो आहे एक्स्ट्रा ड्युरल और एपिड्युरल स्पेस. आणि ह्या ड्युरा मॅटरच्या खाली आणि अरॅक्नॉइडच्या मध्ये जो आहे तो सब ड्युरल स्पेस. सो हे पाहिल्यानंतर आपण बघितलं की अरॅक्नॉइडमध्ये थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असते. ही विदाऊट डिपिंग म्हणजे ब्रेनला कवर करते, पण ते ब्रेनच्या सलकाय गायऱ्यामध्ये जात नाही. साधं सरळ अरॅक्नॉइड मॅटर आहे, जास्त डीपली नाही आहे. मग इथे आपल्याला हे मेनिंजियल लेयर्स, त्याच्यानंतर त्याचे फोल्ड्स, वरती जो आहे तो फाल्क्स सेरेबेला आहे, त्याच्यानंतर टेंटोरियम सेरेबेला आहे, त्याच्यानंतर इथं फाल्क्स सेरेबेलाय आणि डायफ्रामॅटिक मेम्ब्रेन. त्याच्यानंतर ड्युरा मॅटरचे हे जे फोल्ड्स आहेत त्याच्यामध्ये मग फाल्क्स सेरेब्राय, टेंटोरियम सेरेबेलाय, फाल्क्स सेरेबेलाय आणि डायफ्राग्मा सेलाय. मग याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक सायनसेस आहे. फाल्क्स सेरेबेलायमध्ये व्हेनस सायनस, सुपेरियर सजॅटल सायनस आहे, इन्फिरियर सजॅटल सायनस आहे, स्ट्रेट सायनस आहे. टेंटोरियममध्ये ट्रान्सफर्स सायनस आहे, सुपेरियर पेट्रोसल सायनस आहे. फाल्क्स सेरेबेलायमध्ये ऑक्सिपिटल सायनस आहे आणि डायफ्राग्मा सेलायमध्ये अँटेरियर पोस्टेरियर इंटरकॅव्हनस सायनसेस. सो हे सगळे, हा आउटर ड्युरा मॅटर, इंडोस्टियल लेयर, ही जी वरची लेयर आहे इंडोस्टियल लेयर, त्याच्यानंतर खालची आहे ती मेनिंजियल लेयर, त्याच्यानंतर इथे अरॅक्नॉइड मॅटर आणि आतमध्ये पाया मॅटर. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग इथे हे सगळे कुठे कुठे प्रोलॉंगेशन आहे, काय रिलेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. अरॅक्नॉइड विलाय असतात. पाया मॅटरला लविंग मदर हे सलकाय गायऱ्यामध्ये असतं. याचे पण परत 2 कंप्रायजेस असतात, एक इपी पाया आणि एक पाया ग्लाया. हे सेरेबेलममध्ये च्या फोल्ड्समध्ये पण जातं. मग हे नर्व्ज आणि इपिन्युरियन असं आउटर एक्सटेन्शनमध्ये जातं. आपण बघितलं एक्स्ट्रा ड्युरल एपिड्युरल स्पेस, जो ड्युराच्या वरचा स्पेस म्हणजे बाहेरचा तो एक्स्ट्रा ड्युरल स्पेस, आणि जो ड्युराच्या खालचा तो सबड्युरल. मग या एक्स्ट्रा ड्युरल जो असतो हा बेसिकली इंडोस्टियल आणि क्रॅनियममध्ये असतो. सबड्युरल जो असतो तो ड्युरा आणि अरॅक्नॉइडमध्ये असतो. याच्यामध्ये व्हेन्स असतात सबड्युरल स्पेसमध्ये, सेरेब्रल व्हेन्स. त्याच्यानंतर सब अरॅक्नॉइड स्पेस हा जो आहे, हा अरॅक्नॉइड आणि पाया मॅटरमध्ये. अरॅक्नॉइड आणि पायाला लेप्टोमेनिंजेस म्हणतात, हे पण आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे असतं तर. देन त्याच्यानंतर सिस्टर्न आहे. मग 4-5 प्रकारचे सिस्टर्न बघितले म्हणा. महत्त्वाची जी आहे ती सेरेब्रो मेड्युलरी सिस्टर्नी और सिस्टर्ना मॅग्ना,
त्याच्यानंतर सिस्टर्नी पॉन्टिस, त्याच्यानंतर इंटरपेडन्क्युलेटेड सिस्टर्ने, सिस्टर्ने ऑफ लॅटरल सल्कस, सिस्टर्ने ऑफ ग्रेट सेरेब्रल वेन, लंबार सिस्टर्ने. याच्यानंतर कम्युनिकेशन्स बघितले, काय काय कम्युनिकेशन्स आहे. तर बेसिकली जे वेंट्रिकल्स आहेत त्या वेंट्रिकलमध्ये जे कम्युनिकेशन आहेत त्याच्यामध्ये. सो मीडियन फोरामेन ऑफ मॅजेंडी हा द टू लॅटरल फोरामिना ऑफ लश्का सिच्युएटेड ॲट द रूफ ऑफ फोर्थ वेंट्रिकल. म्हणजे जर आपण याला इथे व्यवस्थित बघितलं तर इथे लॅटरल वेंट्रिकल असतं. या लॅटरल वेंट्रिकल इथे जिथे ते कनेक्ट होत आहे इथे तुमचं थर्ड वेंट्रिकल आणि लॅटरल वेंट्रिकलमध्ये ॲक्विडक्ट असते. मग या थर्ड वेंट्रिकलनंतर फोर्थ वेंट्रिकलमध्ये फोरामेन ऑफ मॅजेंडी असतो आणि या फोर्थ वेंट्रिकलच्या खाली इथूनच CSF जसं जातं इथे सगळ्यात खालचे आपले फोरामेन ऑफ लश्का असतात. सो प्रोलॉंगेशन अगेन हे सप्लाय करतात वेसल्स, वेन्स. क्लिनिकल ॲनाटॉमी बघितली की आपल्याला CSF कुठून ऑप्टेन करता येतं. त्याला आपण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लंबार रिजनमधून घेतात म्हणून लंबार पंक्चर, सिस्टर्नलमधून घेतात सिस्टर्नल पंक्चर आणि व्हेंट्रिक्युलर पंक्चर. हे प्रत्येकाचे वेगवेगळे इंडिकेशन्स आहेत. बायोकेमिकल ॲनालिसिस ऑफ CSF, पॅपिलो इडिमा, जेव्हा कुठे ब्रेनला सूज आली असेल तेव्हा कशी इडिमा वाढते. त्याच्यानंतर लंबार इपिड्युरल आणि इन्फ्लमेशन ऑफ पायामॅटर अँड अरॅक्नॉइड मॅटर इज नोन ॲज मेनिंजायटिस. म्हणजे मेनिंजायटिस खरंच कशाला म्हणतात तर पूर्ण तिन्ही मेम्ब्रेनला सूज आल्यावर नाही म्हणत, फक्त अरॅक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर असेल त्याच वेळेस. सो याच्यामध्ये मग नेक स्टिफनेस असते, रिजिडिटी असते, डोकं दुखतं. आजचा महत्त्वाचा टॉपिक आपण सुरू करणार आहोत सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सो द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड. इट इज contained in the ventricular system of the brain and in the subarachnoid space around the brain and spinal cord. CSF replaces lymph in the CNS. आता जी फिगर दिली आपण ती बघू. सो हे आहे लॅटरल वेंट्रिकल. कोणता वेंट्रिकल आहे? लॅटरल वेंट्रिकल. हा जो आहे हा पूर्ण लॅटरल वेंट्रिकल आहे. या लॅटरल वेंट्रिकलमध्ये काय असतं? CSF असतं. मग हे जे CSF आहे हे CSF लॅटरल वेंट्रिकलमधनं मग थर्ड वेंट्रिकल, फोर्थ वेंट्रिकल, इथून खाली फोर्थ वेंट्रिकल आणि असं खाली खाली जायला लागतं. सो आपल्याला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिसतील. हा पहिला लॅटरल वेंट्रिकल इथे, त्याच्यानंतर थर्ड वेंट्रिकल या दोघांना इथे कनेक्ट करतो आहे. इथून फ्लुइड असं येतं आहे थर्ड वेंट्रिकलमध्ये. त्याच्यानंतर फोर्थ वेंट्रिकल इथे. आता हा जो लॅटरल वेंट्रिकल आणि थर्ड वेंट्रिकल याच्यामध्ये जे आहे त्याला काय आहे? इंटरवेंट्रिक्युलर फोरामेना. हे जे फोरामेन आहे याला ॲक्विडक्ट पण म्हणतात. त्याच्यानंतर हे थर्ड वेंट्रिकल आणि फोर्थ वेंट्रिकल याच्यामध्ये जे असतं याच्यामध्ये सेरेब्रल ॲक्विडक्ट असते, वरती इंटरवेंट्रिक्युलर फोरामेन. त्याच्यानंतर या फोर्थ वेंट्रिकलपासनं मग CSF आपल्या कशामध्ये जातं? स्पायनल कॉर्डमध्ये जातं आणि मग ते सर्क्युलेट होतं. सो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड. सगळ्यात पहिले ते मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड आहे, म्हणजे टिश्यूमध्ये असणारं फ्लुइडमध्ये असणारा टिश्यू. सो मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड कंबाईन, टिश्यूज पण आहे फ्लुइड पण आहे. इट इज कंटेन इन द वेंट्रिक्युलर सिस्टम. वेंट्रिक्युलर सिस्टममध्ये असतात. हे सबड्युरल स्पेसमध्ये असतात, सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये असतात. म्हणजे आपण ब्रेनच्या कवरिंगमध्ये पण वेगवेगळे स्पेस बघितले, एक्स्ट्राड्युरल, सबड्युरल, सब अरॅक्नॉइड. सो फॉर्मेशन द बल्क ऑफ CSF इज फाउंड बाय द कोरॉइड प्लेक्सस in the lateral ventricle and lesser amount by the choroid plexus in the third and fourth ventricle. एवढा मोठा हा लॅटरल वेंट्रिकल आहे, त्याच्यामुळे लॅटरल वेंट्रिकलमध्ये जे कोरॉइड प्लेक्सस आहे ह्या कोरॉइड प्लेक्ससमध्ये हे फॉर्मेशन होतं. इथे कोरॉइड प्लेक्सस बघा लॅटरली, हे सगळं रेड कलरचं कोरॉइड प्लेक्सस आहे. सो पॉसिबली इट इज ऑल्सो फॉर्म्ड बाय द कॅपिलरीज ऑन द सर्फेस ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. अशी एक पॉसिबिलिटी आहे की हे कॅपिलरीजमधनं तयार होतं. कशाच्या? ब्रेन सर्फेसच्या आणि स्पायनल कॉर्डमधनं. सो द टोटल क्वांटिटी ऑफ CSF इज अबाउट 150 ml. टोटल क्वांटिटी किती आहे? तर 150 ml आहे. इट इज फॉर्म ॲट द रेट ऑफ अबाउट 200 ml per hour
एका तासाला 200 ml एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बनतं आणि 5 लिटर एका दिवसामध्ये बनतं. पण मग हे चेंज होत असतं, हे रिप्लेस होत असतं आणि टोटल किती असतं CSF फक्त 150 ml असतं. येतं बनतं जातं, येतं बनतं जातं, पण सगळ्यात शेवटची जी अमाऊंट जी कॉन्स्टंट असते ती असते 150 ml. सो नॉर्मल CSF प्रेशर हे 60 ते 100 mm ऑफ वॉटर असतं. आपण जे नॉर्मल ब्लड प्रेशर चेक करतो, हे जे ब्लड प्रेशर आहे mm ऑफ Hgमध्ये बघतात है ना, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, इथे मिलीमीटर ऑफ वॉटरमध्ये बघितलेलं आहे, mm ऑफ H2O. सो हे किती येतं 60 to 100 mm ऑफ वॉटर. त्याच्यानंतर सर्क्युलेशन, CSF पास फ्रॉम ईच लॅटरल वेंट्रिकल टू थर्ड, म्हणजे कुठून कुठे जाणार आहे तर पहिले लॅटरल वेंट्रिकल, मग लॅटरल वेंट्रिकलमधनं थर्ड वेंट्रिकलमधनं फोर्थ वेंट्रिकल. आता इथे बघा त्याचे हे दिले की CSF पासेस फ्रॉम ईच लॅटरल वेंट्रिकल टू द थर्ड वेंट्रिकल थ्रू इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन ऑफ द मॉनरो. हा MCQला येतो, काय तर इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन ऑफ द मॉनरो. फ्रॉम द थर्ड वेंट्रिकल इट पासेस टू द फोर्थ वेंट्रिकल थ्रू द सेरेब्रल ॲक्विडक्ट. थर्ड वेंट्रिकलपासनं फोर्थ वेंट्रिकलमध्ये सेरेब्रल ॲक्विडक्ट असते. फ्रॉम द फोर्थ वेंट्रिकल द CSF passes to the subarachnoid space and the cerebrum and vertebral canal through the median and lateral aperture of the fourth ventricle. म्हणजे इथे कोणते असतात ते फोरामेन ऑफ लश्का असतात, त्याच्यामध्ये CSF क्रॉस होतो. सम ऑफ इट पास डाऊन द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. तर आता फ्लो चार्ट दिला आहे 22.1, आपण फ्लो चार्ट बघू. सो फॉर्म्स इन द लॅटरल वेंट्रिकलमध्ये तयार होतं. त्यानंतर इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन आहे, असा फोरामेन खाली. त्याच्यानंतर मग थर्ड वेंट्रिकल आहे, थर्ड वेंट्रिकलनंतर ॲक्विडक्ट ऑफ द मिड ब्रेन आहे, त्याच्यानंतर फोर्थ वेंट्रिकल आहे. हे जे इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन याला फोरामेन ऑफ मॉनरो पण म्हणतात. त्याच्यानंतर खाली येतं, खाली आल्यावरती मग एक तर ते सेंट्रल कॅनलमध्ये जाऊ शकतं किंवा मग 3 ॲपर्चर्स आहेत, त्यातले 2 लॅटरली उघडतात आणि एक सरळ उघडतो, याला फोरामेन ऑफ लश्का पण म्हणतात. मग हे सगळा फ्लो चार्ट आहे. इथून मग ते सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये जातं, तिथून स्पायनलच्या वेनमध्ये जातं, मग सेरेब्रोमेड्युलरी सिस्टममध्ये जातं, तिथून मग टेंटोरियल नॉचमध्ये जातं, अरॅक्नॉइड ग्रॅन्युलेशन, ॲब्झॉर्प्शन आणि सुपिरियर सजायटल सायनस, अशा प्रकारे पूर्ण फ्लो करतं. तर फ्लो ऑफ CSF नाही विचारत एक्झामला, फक्त आपल्याला माहिती पाहिजे ॲटलिस्ट आपल्याला कुठून कुठपर्यंत हा फ्लो होतो आहे तेवढं जरी समजलं तरी भरपूर जास्त आहे. सो हे झालं तुमचं सर्क्युलेशन. त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शन. CSF इज ॲब्झॉर्ब चिफली थ्रू द अरॅक्नॉइड विलाय अँड ग्रॅन्युलेशन्स. CSF कुठून ॲब्झॉर्ब होतं तर अरॅक्नॉइड विलाय आणि ग्रॅन्युलेशन्स, अँड इज दस ड्रेन इन टू क्रॅनियल व्हेनस सायनस, आणि क्रॅनियल व्हेनस सायनसेसमध्ये ड्रेन होतात. इट इज ऑल्सो ॲब्झॉर्ब पार्टली बाय द पेरिन्युरल लिम्फॅटिक्स अराउंड फर्स्ट, सेकंड अँड 8th क्रॅनियल नर्व. इट इज ऑल्सो ॲब्झॉर्ब बाय द वेन्स रिलेटेड टू द स्पायनल नर्व. स्पायनल नर्वच्या वेन्समध्ये मग हे ॲब्झॉर्ब होतं. CSFचं फंक्शन काय आपण पहिलेच बघितलं होतं की ते काय करतं, ब्रेनचं वेट घेतं, त्याला कुशन लाईक काम करतं. सो CSF डिक्रीजेस द सडन प्रेशर ऑर फोर्सेस ऑन द डेलिकेट नर्वस सिस्टम. CSF नरिशेस द नर्वस टिश्यू. ओनली CSF कम इन कॉन्टॅक्ट विथ द न्यूरॉन. येत नाही, काय येत नाही, कारण खाली आपण बघितलं ब्लड ब्रेन बॅरियर असतो. इवन द ब्लड कॅन नॉट डायरेक्टली कम इन कॉन्टॅक्ट विथ द न्यूरॉन्स. इट प्रोव्हाइड नरिशमेंट अँड रिटर्न प्रॉडक्ट ऑफ द मेटाबॉलिझम टू द व्हेनस सायनस. हे सगळे व्हेनस सायनसमध्ये प्रॉडक्ट्स वगैरे देतात आणि तिथून ते परत चाललं जातं. सो न्यूरॉन्स कॅन नॉट लिव्ह विदाऊट ग्लुकोज अँड ऑक्सिजन फॉर मोर दॅन 3 to 5 minutes. 3 ते 5 मिनिटं ऑक्सिजन आणि ग्लुकोजशिवाय राहू शकत नाही. दीज आर कॉन्स्टंटली प्रोव्हाइडेड बाय CSF. जर 3 ते 5 मिनिटाच्या वरती ऑक्सिजन आणि ग्लुकोज बंद झालं तर न्यूरॉन्स डेड होतात, आणि याला मग आपण जर पूर्ण न्यूरॉन्स डेड झालं त्याला ब्रेन डेडसारखं घोषित करतो. पिनियल ग्लँड सिक्रेशन रिच पिट्युटरी ग्लँड वाया CSF. पिनियल ग्लँडमधले जे सिक्रेशन आहे CSF मधनं पिट्युटरीला जातात. मेजर फॉर्मेशन ऑफ CSF इज कुशन ऑफ द ब्रेन. सगळ्यात मोठी गोष्ट त्याचं कुशन म्हणून काम करतं. विदिन द सॉलिड वॉल्ट, म्हणजे हा पूर्ण सॉलिड वॉल्ट म्हणजे चेंबरसारखं एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये CSF काय करतं, ब्रेनला कुशनिंगचं काम करतं. कारण असं इमॅजिन करा की हा डब्बा आहे, ह्या डब्यामध्ये एक सॉफ्ट गोष्ट आहे,
असं हलवलं ती गोष्ट इकडे तिकडे जाऊन भिंतीला लागून फुटून जाऊ शकते किंवा डिस्ट्रक्ट होऊ शकते, पण तसं होत नाही बिकॉज ऑफ मेनिंजेस अँड CSF. सो इट हॅज सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. द ब्रेन अँड CSF हॅव अप्रॉक्सिमेटली सेम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, दोघांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेम आहे, सो दॅट द ब्रेन सिम्पली फ्लोट्स इन द फ्लुइड. देर इज नो CSF ब्रेन बॅरियर. CSF ब्रेन बॅरियर नसतं, सो ड्रग्स कॅन रीच द न्यूरॉन्स थ्रू CSF. म्हणजे CSFमध्ये जर आपण मेडिसिन टाकलं तर ते डायरेक्ट न्यूरॉन्सला जाऊ शकतं. देर इज ब्लड CSF बॅरियर. देर आर नो अँटीबायोटिक्स इन CNS मेकिंग इन्फेक्शन्स ऑफ द ब्रेन व्हेरी सिरियस एंटिटी. म्हणजे कोणते अँटीबायोटिक युजली जनरली जाऊन काम नाही करत है ना, कारण ते ब्लडमधनं नाही जात. आपण एखादी गोळी खाल्ली ते ब्रेनमध्ये CSFमध्ये नाही जात. क्लिनिकल ॲनाटॉमी. ड्रेनेज ऑफ द CSF ॲट रेग्युलर इंटरवल्स इज थेरापेटिक व्हॅल्यू इन मेनिंजायटिस. Certain intractable headaches are unknown etiology are also known to have been cured by mere lumbar puncture with drainage of the CSF. काही हेडेक आहे ज्याचं कारणच सापडत नाही, पण नंतर मग थोडंसं लंबार पंक्चर करून CSF काढलं की मेनिंजेसला होणारे इरिटेशन कमी होतं आणि हेडेक कमी होतं. सो CSF ड्रेनेजमुळे पण आपलं हेडेक थांबवू शकतं. ही एक क्लिनिकल गोष्ट आहे. ऑब्स्ट्रक्शन इन द व्हेंट्रिक्युलर कॅनल प्रोड्यूस Froin's syndrome or loculation syndrome. This is characterized by yellowish discoloration of CSF, ज्याला xanthochromia असं म्हणतात, below the level of obstruction and its spontaneous coagulation after withdrawal due to high protein content. त्यात खूप जास्त प्रोटीन कंटेंट असतो. Biochemical examination of such a fluid reveals that protein content is raised but the cell content is normal. This is known as albuminocytogenic सायटोलॉजिक डिसोसिएशन. जेव्हा CSF ॲनालिसिस करतात त्यावेळेस याचा खरं स्टडी होतो. काही वेळेस आपल्याला फक्त प्रोटीन जास्त आहे आणि सेल जास्त नाही आहे, तर ही वेगळी एंटिटी म्हणजे ही नॉन डिसीज एंटिटी आहे. पण ज्यावेळेस सेल पण जास्त आहे आणि प्रोटीन पण जास्त आहे त्यावेळेस ती इन्फेक्टिव्ह एंटिटी आहे, ते म्हणजे इन्फेक्शन्स आहे असं समजतं. हायड्रोकेफॅलस हा एक MCQसाठी प्रश्न येऊ शकतो. इट इज डायलेटेशन ऑफ द व्हेंट्रिक्युलर सिस्टीम अँड ऑकर्स ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन ऑफ CSF सर्क्युलेशन. कुठेतरी CSFला ऑक्लुजन झालं की ते जे व्हेंट्रिकल्स लॅटर व्हेंट्रिकल सुजायला लागतात, थर्ड व्हेंट्रिकल सुजायला लागतं, म्हणजे फुगायला लागतं, त्याच्यामध्ये ॲक्युमुलेशन होतं. सो कम्युनिकेटिंग इफ द ऑब्स्ट्रक्शन इज आउटसाइड द व्हेंट्रिक्युलर सिस्टीम युजली इन द सब अरॅक्नॉइड स्पेस और अरॅक्नॉइड ग्रॅन्युलेशन इट इज टर्म ॲज कम्युनिकेटिंग. This occurs due to fibrosis of following meningitis is also called external hydrocephalus. External hydrocephalus असतं, कम्युनिकेटिंग असतात. क्लिनिकल फीचर्स असतं, हेड साईज इज रॅदर लार्ज, डोकं मोठं असतं, टेन्स अँटेरियर फॉन्टॅनेल. म्हणजे पिडियाट्रिक्समध्ये जर कधी तुम्ही लहान लेकरं किरकिर करत असेल खूप, तर पिडियाट्रिशियन इथे हात लावतात. हे जे अँटेरियर फॉन्टॅनेल आहे हे जर खूप फुगलेले आहेत आणि टाईट आहेत तर त्याला सांगतात की जाऊन MRI कर. पण जर समजा हे थोडेसे नॉर्मल आहेत, हे नाही ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात टाळू भरायचा, तर टाळूबिळू भरायची गरज नसते, कारण तिथे CSFच्या मेनिंजेस डायरेक्ट ओपन असतात. त्याच्यामुळे त्याला कोणी लेप लावतंय, टोचतंय असं करू देऊ नये, त्याच्याने ब्रेन इंजुरी होऊ शकते. तर हे जे फॉन्टॅनेल्स, या फॉन्टॅनेल्समध्ये काय चेक होतं तर मेनिंजेस पाहतात आणि CSF प्रेशर कळतं. CSF वाढलं की हे फुगून बाहेर आल्यासारखं होतं. सो डायलेटेड वेन्स ऑन द थिन स्काल्प. नॉन कम्युनिकेटिंग. If the obstruction is within the ventricular system, it is called as non-communicating or internal hydrocephalus. This is usually caused by the tumor, inflammation, shunt procedure. It is employed to the divert of the CSF from the ventricular system into peritoneal cavity. हे नॉर्मल वेंट्रिकल्स आहेत आणि हे फुगलेले वेंट्रिकल्स ज्याला हायड्रोकेफॅलस म्हटलेलं आहे. सो ही इमेज आपल्या लक्षात राहणं गरजेची. एक्झामला अशी छोटीशी इमेज काढायची, पटकन निघते. असा एक मोठा सर्कल जरी आपण असा काढू शकलो पेरूसारखा, त्याला मधून एक रेष मारायची, खालून एक रेष मारायची, छोटे छोटे असे स्पेस दाखवायचे आणि इथे अशा छोट्या काकड्यासारख्या 2 काकड्या काढायच्या. झालं छोटासा ब्रेन आणि नॉर्मल वेंट्रिकल्स. पण या जर काकड्या मोठ्या फुगल्या तर मग हायड्रोकेफॅलस. सो
आणखी क्लिनिकल अनाटॉमी काय सांगते इथेच होतं. हां, इन अन इन्फंट ऑफ 3 months was brought to neurologist for abnormal size, large size of the head with differently looking eyes. On examination, she showed large and tense fontanelle. What is the condition? क्वेश्चन दिला आहे की त्यात CSF जमा झाला असेल आणि तिथं हायड्रोकेफालस असेल. सिम्पल आहे. फॅक्ट्स टू रिमेंबर. सिस्टरने कंटेन इन्क्रीज अमाऊंट ऑफ CSF. सिस्टरनेमध्ये जास्त प्रमाणात CSF असतं टू प्रोटेक्ट द बिग व्हेन्स. त्याच्यामधल्या बिग व्हेन्स, सर्कल ऑफ विलीज प्रोटेक्शन करण्यासाठी. CSF इज प्रेझेंट आउटसाइड द ब्रेन इन सब अरेक्नॉइड स्पेस, within the brain in its ventricle. Thus brain is floating in CSF and weight is not felt by the person. म्हणजे आतमध्ये व्हेंट्रिकल्समध्ये पण आहे, व्हेंट्रिकलच्या बाहेर जो ब्रेन आहे त्या ब्रेनच्या बाहेर जे सब अरेक्नॉइड स्पेस आहे तिथे पण आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला फ्लुइड असल्यामुळे ते वेटच समजत नाही. इन्क्रीज फॉर्मेशन ऑर डिक्रीज ॲब्झॉर्प्शन ऑर एनी ऑब्स्ट्रक्शन इन इट्स फ्लो लीड्स टू हायड्रोकेफालस. काही पण होऊ शकतं. एक तर तयार होणार कोरड प्लेक्ससमध्ये जास्त CSF झालं तरी हायड्रोकेफालस होऊ शकतं. ॲब्झॉर्प्शन कमी झालं तरी हायड्रोकेफालस होऊ शकतं किंवा कुठं ऑब्स्ट्रक्शन झालं तरी हायड्रोकेफालस होऊ शकतं. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज प्रेझेंट इन द सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड इन द सब अरेक्नॉइड स्पेस अराउंड द स्पायनल कॉर्ड. तर हे जे आहे सेंट्रल कॅनलमध्ये पण असतं आणि सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये पण असतं. जसं ब्रेनमध्ये तसं इथे आहे. सो दिस इज ऑल अबाउट द CSF. लेक्चर्स व्यवस्थित ऐका. कुठे चुकत असेल माझ्याकडनं तर सांगा. काही ठिकाणी माझ्याकडनंही फंबल होतं याच्यामध्ये, ॲक्सेप्टेड. टीचरकडनं असं नाही व्हायला पाहिजे, पण स्टील कुठे होत असेल तर ते आपण परत करेक्ट करू. हे MCQs मात्र आठवणीने सोडा. विच सिक्वेन्स लिस्ट क्रॅनियल मेनिंजेस इन ऑर्डर फ्रॉम सुपरफिशियल. म्हणजे वरतून खाली तर कुठे कुठे जाणार आहे? ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर, पाया मॅटर. सो C. त्याच्यानंतर इन द रिजन वेअर 2 layers ऑफ ड्युरा मॅटर सेपरेट